मित्रांनो, नमस्कार. मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, वैर बाळगणे, राग करणे किंवा क्रोध करणे या गोष्टी कदापि चांगल्या नाही. या कदापि चांगल्या का नाही यासाठी आपल्याला सत्य या जीवनामधील समजून घ्यावं लागेल. मित्रांनो, हो, राग, क्रोध यासारख्या गोष्टी नक्कीच चांगल्या नाही. पण आपल्या अवतीभोवतीच्या लोकांशी, काही ना काही लोकांशी आपला वैर असते. आपले राग आपण व्यक्त करतो किंवा द्वेष पण करतो किंवा क्रोधित पण त्यांच्यावर होतो. पण हे होणे चांगले आहे का, की चांगले नाहीच? मित्रांनो, यासाठी एक तथ्य, एक सत्य आपल्याला समजून घ्यावं लागेल. या जगामधील जेवढ्याही गोष्टी आहेत त्या एक दुसऱ्याशी कनेक्ट आहे किंवा आपण त्याला म्हणू शकतो संबंधित आहे. कोणतीही एक गोष्ट या जगामध्ये अस्तित्वात राहू शकत नाही. एक गोष्टीचा दुसऱ्या गोष्टीशी संबंध आहे आणि एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीमुळे निर्माण झालेली आहे. एकच व्यक्ती या जगामध्ये राहिली तर नक्कीच तो व्यक्ती जिवंत राहू शकत नाही किंवा चालू बोलू शकत नाही किंवा त्या व्यक्तीला आनंद मिळू शकत नाही. या सर्व आसपासच्या गोष्टी आहेत म्हणून तो व्यक्ती आनंदित होऊ शकतो. चांगल्या पद्धतीने आपल्या ज्या गरजा आहेत त्या पूर्णसुद्धा करू शकतो. म्हणजे अवतीभोवतीची व्यक्ती, अवतीभोवतीच्या वस्तू, अवतीभोवतीचे इतर सर्व घटक हे व्यक्तीसोबत आहे, व्यक्तीशी कनेक्ट आहे. म्हणून त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा, अपेक्षा या पूर्ण होत आहे, गरजा पूर्ण होत आहे आणि तो व्यक्ती आपले कार्य करू शकत आहे. मित्रांनो, हीच जीवनाची सत्यता आहे, हेच जीवनाचे तथ्य आहे. म्हणून राग करणे, वैर करणे, क्रोध बाळगणे ह्या गोष्टी नक्कीच चांगल्या नाही. जर आपण राग करत असू, क्रोध करत असू तर नक्कीच ज्यामुळे आपल्याला चांगले जीवन जगायला मिळते आहे त्या गोष्टीपासून आपण दूर राहू शकतो किंवा चांगल्या पद्धतीने जीवन जगू शकत नाही. म्हणून आपल्या अवतीभोवतीच्या या सर्व गोष्टी आपल्याला खूप आवश्यक आहे आणि हे सत्य समजून आपण जीवन जगायला लागलो तर नक्कीच आपण इतरांवर राग करणार नाही, द्वेष करणार नाही किंवा क्रोध बाळगणार नाही. नक्कीच आपण समोरच्या व्यक्तीवर प्रेम करू. मित्रांनो, हे विचार, ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आपले जीवन खूप सुखी, सुंदर, आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा.